तर नमस्कार, मी ऋषी मोरे. आपलं कॉलेजला जाणं तर हे रोजच असतं, कारण सुनामी येऊ नाही तर काही पण येऊ, पण आपलं कॉलेज चालूच असतं. आणि त्यात कॉलेजला जायचं म्हणल्यावर हे लोड नव्हतं लागत. त्याशिवाय तर आपल्याला कॅम्पसमध्येच एंट्री नाही द्यायची, बाहेरूनच हुसकून देतात. शेवटी जाऊ दे, आपला कॅम्पस बी विषय हार्डमध्ये इतका मोठा आहे ना की विचारूच नका बा. शेवटी आपलं होतं प्रॅक्टिकल, त्याच्यामुळेच आपण आलो होतो कॉलेजला. कारण आपण कॉलेज बिलेज तर काय करत नाही, फक्त प्रॅक्टिकल यायचं आपलं. प्रॅक्टिकल राखलं का डायरेक्ट घरी जायचं, रूमला जायचं, निवांत झोपायचं. लाईफ जरा सध्या चांगली चालू आहे, त्याच्यामुळे काहीच विषय नव्हता. मग काय मस्तपैकी ते प्रॅक्टिकलवरून आलो म्हणलं चहा प्यायचं नियोजन लावून टाकू बा डायरेक्ट. कारण आता चालू होतो, सकाळ धरून काय खाल्लं नव्हतं. मग काय वगैरे चहा वगैरे प्यायला गेलो डायरेक्ट. आपण रियान होता, आबी होता, त्याच्यामुळे तर काही विषय नव्हता. चहा वगैरे प्यायला म्हणलं याला दुपारचं काय नियोजन लावा, तर म्हणले चला डायरेक्ट आपण जाऊ, नाही का मोमोज वगैरे पार्सल घेतले. म्हणलं याला डायरेक्ट आता रूमवरच जाऊन खावा भाऊ. त्याच्यामुळे मग काय त्या दादाला म्हणलं दादा पटकीने आपलं भर पिशी आणि द्या आपल्याला डायरेक्ट मोमोज पार्सल करून ते बी. मग काय पिशी घेतली डायरेक्ट आलतो रूमला. रूमवरती आलो, मोमोज खाल्ले. यायला संध्याकाळी म्हणलं काय नियोजन लावा. परत संध्याकाळी बी भूक लागली होती, कारण मोमोज निघतं काय पोट नाही भरत ना. त्याच्यामुळेच म्हणलं याला काय खावा. नंतर मग काय ठरलं, म्हणलं चला डायरेक्ट जोगेश्वरीला. मग काय आलो इथं डायरेक्ट जोगेश्वरी तर मिसळसाठी फेमस आहे, पण आपण आलतो इथं डायरेक्ट भेळ खायला. आता आपला विषय हार्ड आहे, त्याच्यामुळे तर काही विषयच नसतो ना. काय अभि भाई मस्तपैकी त्यांचा मोबाईलमध्ये नियोजन चाललं होतं आणि त्यांनी मटकी वळण आपली वल्ली वेळ, त्याच्यामुळे काही विषयच नव्हता. जाऊ द्या, मग काय जोगेश्वरी मिसळवरून निघलो आणि आपल्याला घ्यायचा होता कवर. त्याच्यामुळे चालतो आपण इथं. त्याच्यात यांचं काय चाललं होतं ते आपल्यालाच नाही कळत. ह्या काही करतात, कुठं जावा नुसते कांडच करीत. जाऊ द्या, भेटू उद्याच्याला. तोपर्यंत फॉलो करून जा.